शुभेच्छा द्याल? नांदेड शहरामध्ये आज 15 ऑगस्टच्या निमित्त झेंडावंदनाचा आमचा समारंभ उत्सव आम्ही साजरा केला. तो उत्सव साजरा केल्यानंतर अनेक जे आमचे तलाठी आणि सर्वेचे मंडळी आहेत रेव्हेन्यूची, त्यांना लॅपटॉप वाटपचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचा ज्यांचं ऑलरेडी कर्जमाफीचे सर्टिफिकेट आले त्यांना ते सर्टिफिकेटही दिले आहेत. असे अनेक उपक्रम आज 15 ऑगस्टच्या निमित्त आमची एक बैठकही आरोग्याच्या विषयी झाली. आणि आज आता इकडे सर्वांना आधार कार्डची गरज असते, त्याकरता एक ॲडिशनल मोठं सेंटर आधार कार्डचं इकडे नांदेड शहरामध्ये सुरू केलेलं आहे. आणि अत्याधुनिक सेंटर आहे, ज्यामध्ये 5 ते 15 वयोगटातील मुलांना मोफत त्यांचं आधार कार्ड तयार करून पहिल्या वेळेसचं आणि दुसऱ्या वेळेसचं 15 ते 17 या सगळ्यांना मोफत ते आधार कार्डचं ऑथरायझेशन केलं जाणार आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे की ह्या ॲडिशनल आधार सेंटरमुळे नांदेडच्या अनेक लोकांचे पडलेले प्रलंबित, जसं पूर्वी काही त्याच्यात डिस्प्यूट आला तर मुंबईला पाठवावं लागायचं, तर आता मुंबईला पाठवावं लागणार नाही, तर नांदेडमध्येच त्याचा निर्णय होईल अशी मला खात्री आहे. नांदेडचं जे उद्योग उपविभागीय कार्यालय होतं ते बंद करण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं. मी चेक करतो, माननीय उदय सामंत साहेबांशी बोलून उद्योगाविषयी नक्कीच नांदेडमध्ये आणि खासदार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून. हेलिप्लॅन्ट होणार आहे असं म्हणत होते. हेलिप्लॅन्टचा प्रस्ताव आहे हो असं म्हणत होते. आपण उद्योगमंत्री म्हणतात की असं काही नाही, मी अभ्यास करून सांगतो. असे माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे एखादी घोषणा केली तर माझ्या हिशोबाने ती त्यांचा काही ना काही अभ्यास असेल त्याच वेळेस केली आहे, तर मुख्यमंत्री सांगतायत तो होईल. तो तुरटी खरेदीसाठी महापालिकेनं निविदा काढली होती, नंतर तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द झाली, नंतर परत डबल म्हणजे पैसे मोजून त्यांना तुरटी खरेदी करायला जवळपास 75 लाख रुपये एक्स्ट्रा त्यांना मोजायला लागले. काही चौकशी वगैरे आपण करण्याची मी आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी केली. काल ते बादल जे आहेत धन्यवाद हल्ला झाला साहेब बोलावं लागेल, तुम्ही पालकमंत्री आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये हा हल्ला झाला त्यांच्या नाही, तर त्याच्यावर आमच्या ज्या जवानांनी तो हल्ला वाचवला, बेसिकली कसा होता, तो डिक्लेअर्ड प्रोग्राम नव्हता, त्याच्यामुळे नाही तर अजून आम्ही त्यांची सुरक्षा व्यवस्था केली असती. पण ठीक आहे, तरी आमच्या जवानाने आपल्या स्वतःचं म्हणजे जीव ह्याला लावून त्यांनी त्याचं संरक्षण केलेलं आहे. आणि आता दक्षता घेतली नव्हती दक्षता असं नाही, अनडिक्लेअर्ड प्रोग्राम आला, त्यांचे काही प्रोग्राम्स ते डिक्लेअर करत नाहीत सिक्युरिटी रिझन्सचे, त्याच्यामुळे झालं. आम्ही आता यावेळेस आत्ताच आमची SP-बरोबर मिटिंग झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळीकडे तुम्ही इन्फॉर्म करा, यापुढे कोणीही असा VIP येणार असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला दिली पाहिजे. आपल्याकडून काही चूक झाली आपल्या पोलिसांकडून? आपल्याकडून काहीच चूक नाही झाली, उलट आपल्या पोलीस जवानाने त्यांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. कशामुळे झालाय हल्ला वगैरे काही कळलं का? हे अजून त्याने काही असं उत्तर दिलेलं नाही. तो म्हणला माझ्या असंच मला स्वप्नात आलं म्हणून मी केलं. साहेब, खड्डे फार शहरामध्ये मोठमोठे सांगितलं आता ऑलरेडी, गाड्या जातात अक्षरशः, अशा उलट्या गाड्या होत आहेत. परवा एक कार गेली, आयुक्तांना सांगून त्याचं टेंडर काढून सगळे खड्डे बुजवण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे. हे खड्डे नाही, रस्त्यांमध्ये चालू रस्त्यात खड्डे पडतात, खड्ड्याचा विषय वेगळा, रस्ता तयार झालाय ते गाडीमध्ये जाते. तपासायला लावतो, मला एक्झॅक्टली माहिती नाही पण तपासतो. आता केंद्रीय समिती